आज आहे माझा गुरुवार आणि गुरुवार असला की घरातली कामं जरा पटापटच आवरतात. बाकीचे कामं छोटे-मोठे मी पाठीमागे राहू देते, पण किचन वाटा एकदम स्वच्छ करून घेते. कारण की किचन वाटा स्वच्छ असला की असं वाटतं सर्व घर आवरलंय. फरच्या बी पुसून झाल्या होत्या. त्यानंतर लगेच मी माझी तयारी करून घेतली आणि लगेच पुढच्या सेवेला लागले. तर पहिलं काम असतं माझं उंबरठ्याला लेपन. उंबरठ्याला लेपन करून घेतलं. त्यानंतर सर्व देव उजळून घेतले आणि लगेच महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करून घेतला. आता एक ताई मला विचारत होती की नित्यसेवा कशी करायची. हा व्हिडिओ आहे शॉर्ट आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये मला एवढं सांगता येत नाही. तुम्ही जर बोलले तर मी मोठा व्हिडिओ बनवून यूट्यूबला टाकेल. पण तरी बी मी तुम्हाला शॉर्टकट इथं सांगून देते. नित्यसेवा म्हणजे की हेच हळदीचं लेपन करून घ्यायचं आणि ही नित्यसेवेचं पुस्तक. याच्यामध्ये स्वामींच्या आरत्या घेऊ शकता पहिले. त्यानंतर स्वामी स्तवन घ्यायचं आणि त्यानंतर हे स्वामी चरित्र सारामृत. याच्यामध्ये रोजचे आपल्याला 3 अध्याय घ्यायचे. तर हे 21 अध्याय 7 दिवसात होऊन जातात. पण आज माझा गुरुवार आहे आणि पहिले तर मी देवांची आरती करून घेतली. कारण की इथं झाला होता 10:30चा टायमिंग. तर 10:30ची मस्त मी आरती करून घेतली आणि त्यानंतर ना मी पाठ वाचणार आहे. आणि माझा पाठ असतो दर गुरुवारी 1 ते 21 अध्याय मी वाचून घेते. 1 ते 21 अध्याय म्हणजे आपला एक पाठ होतो आणि नित्यसेवा जर म्हणलं तर आपल्याला 3 अध्याय वाचावं लागतात. तर हे मी संध्याकाळी वाचणार आहे. कारण की दर गुरुवारी माझं असतं की सकाळी 1 ते 21 अध्याय वाचून झाला पाहिजे. एखाद दिवस होतो मिस, पण मग प्रयत्न करते की वाचणं झालं पाहिजे. हा वेदांत गूळ आहे, वेदांत ऑर्गॅनिक गूळ. कोणीतरी मला विचारलं होतं ना, म्हणून सांगते मी. तर पाठ वगैरे वाचणं झालं. त्यानंतर म्हटलं थोडंसं काहीतरी पोटपूजा झाली पाहिजे. आता खरं तर हा उपवास ना पुरुषांना करायला पाहिजे. आणि एक ताई मला बोलत बी होत्या की गुरुवार पुरुषांनाच करायचा. हो, मला माहिती आहे, पण आमच्या आहोंचं काम जरा जड आहे, त्याच्यामुळे मी त्यांना काही उपवास पकडायला लावत नाही. मीच पकडत असते. कारण की मी घरात असते दिवसभर. आपल्याला काही एवढे कामं नसतात. घरातले जे कामं आहे तेवढेच, त्याच्या इतरात काही काम नसतात. शिवलं तर मी एखादं ब्लाऊज शिवते. तसं तर उपवासाच्या दिवशी मी ते बी करत नाही. त्यानंतर माझा समर्थ बाहेर गेला होता. म्हणलं चला याला घेऊन येऊ. आणि मी ते लाडण बनवलं होतं का, त्याचे छोटे छोटेसे ना असे मस्त लाडू बनवले होते. पहिले ती माझ्या श्रद्धाला खायला दिली, कारण की तिला आवडतं असं काही बनवलेलं. आणि याला तर काही आवडत नाही, पण म्हटलं चला ट्राय करू. आवडला तर आवडला. याच्या हातामध्ये दिला आणि तो मला म्हणत होता मम्मा छान छान. आणि मोबाईल साईडला गेला की तो म्हणे मम्मा मला नको पाहिजे. चला तर बाय. श्री स्वामी समर्थ.